जर आपण फार संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातूनही त्या बातमीमधनं काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो। नाही केला तर आमच्याशी बोलले नाही, मग ते काही पाहिजे त्या बातम्या लावतात। जी काल ती बातमी त्यांनी चालवली तरी देखील आपले एक सहकारी युतीमधले देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं काय ती वस्तुस्थिती। मित्रांनो, मी देखील सगळ्यांशी बोलत होतो। त्याच्या संदर्भात नड्डाजी असतील, अमित भाई असतील, त्याच्यामध्ये राजनाथ सिंग असतील, आम्ही पण सगळेजण त्यांना भेटायला पण गेलेलो होतो। आणि पहिल्यांदाच एनडीएची मीटिंग झाली त्यावेळेस पंतप्रधानांनी सांगितलं अनेक घटक पक्ष बरोबर आहेत, प्रत्येकाच्याच वेळेस मला वेळ देता येईल अशातला भाग नाही, तर हे तिघ जण ह्याबद्दल जे काही कुणाचं काही म्हणणं असेल ते ऐकून घेतील आणि तुम्हाला सगळ्यांना वेळ देतील। तशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्याशी केली। त्याच्यानंतरही त्यांनी मला सांगितलं की तुमची लोकसभेची एकच जागा आलेली आहे, आम्हाला तर तुम्हाला मंत्रिपद द्यायचं आहे, परंतु मंत्रिपद देत असताना आम्हाला तुम्हाला इंडिपेंडंट चार्ज त्या डिपार्टमेंटचा द्यायचा आहे आणि राज्यमंत्रीपद द्यायचं आहे, स्वतंत्र कार्यभार असं आपण त्याच्यामध्ये मराठीमध्ये म्हणू शकतो। आणि तटकरे साहेबांनी तर मला आधी सांगितलेलं होतं आज आपला एक राज्यसभाचे सदस्य आणि एक लोकसभेचा सदस्य, साधारण मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो जुलै एंड पर्यंत किंवा 15 ऑगस्ट पर्यंत आपले राज्यसभेमध्ये 3 सदस्य झालेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि लोकसभेमध्ये स्वतः सुनीलजी तटकरे साहेब हे प्रांताध्यक्ष म्हणून तिथे काम करतायत, आपले एक प्रतिनिधी म्हणून काम करतायत। आपली संख्या वाढणार आहे। आम्ही त्यांना म्हणालो की बाबा आम्हाला जे नाव द्यायचं ते प्रफुल्लभाईंचं आहे, त्यांनी अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं स्वतंत्र कारभार पाहायचा हे आमच्या मनाला पटत नाही। तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा निर्णय घेतला पाहिजे। त्यांनी सांगितलं की तुमच्यासारखे इतर पण, उदाहरणार्थ तर शिंदे साहेबांचे पण 7 लोक आहेत आपल्या शिवसेनेचे, त्यांनाही स्वतंत्र कारभार दिलाय। त्याच्यामध्ये इतर पण वेगवेगळी नावं त्यांनी आम्हाला सांगितली आणि त्याकरता आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा जर तुम्हाला करता येत नसेल तर आम्ही एनडीएच्या बाहेर नाहीये, आम्ही एनडीएच्या बरोबरच आहे, पण आम्ही कुठलं पद स्वीकारणार नाही। मात्र त्याच्याबद्दलच्या एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, त्याचा विपर्यास देशामध्ये करण्यात आला, राज्यामध्ये करण्यात आला, माझ्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत त्या बातम्या पोहोचल्या। त्यांनाही जे काही वाटतं त्यांनी काहींनी मला व्हॉट्सअप करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मित्रांनो, ज्यावेळेस अशा प्रकारचे निर्णय घेत होतात त्यावेळेस आम्ही सगळे प्रमुख एकत्र बसून निर्णय घेत असतो। त्याबद्दल कृपा करून कुणी गैरसमज करून घेऊ नका। एक परिवार म्हणून आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि तिला कुठेही धक्का लागता कामा नये, त्याच्यामध्ये कुठेही कुणाच्याही बाबतीमधली विश्वासार्हता ही कमी होता कामा नये।